पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोणी राहती, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी, वसती कर वस्ती आला, प्रातकाळी उठूनी गेला, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी, शरण एका जनार्दन, ऐसे असता भयकवण, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी, समचरण सरोजम सांद्रणीला बुधावम जगरणिहित पाणिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदैधवलहासम विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जीवो धरार्थावतारम, कलांकांक तेजोदिकामोदि वक्त्रम, कलानीशवादापणोदार्भदक्षम, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, 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 आततया जननी सेवाती, आततया जननी सेवाती, आततया जननी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, आता बंधुरंग भूमिका, कीर्तने उभी होते लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, तया नमन माझे दंडवत, ऐसे नमन करो सकळा, हरि कथा बोले बोबडिया बोला, अज्ञान म्हणून या पुण्या बाळा, चालवे सकळा नमा म्हणे विठ्ठल, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोणी राहती, तैसे असावे संसारी, जो वरी प्राचीनाची दोरी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला अभंग, ज्ञान म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज, प्रेम म्हटल्यानंतर नामदेव महाराज, वैराग्य म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज, आणि शांती म्हटल्यानंतर एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला विठाल। अभंग
अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आहे, सेवा किम निमित्ताने आहे, कशासाठी हे सर्वजण जाणतायत की भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंगमं चल बधै पुरुषो यदावै अज्ञान हेत कृत मोह मदांधकार नाशम विदाय ही तो दयते विवेक। ज्या निमित्ताने हे कीर्तन पुष्प समर्पित करण्याचा योग माझ्याकडे आपण सोपवलेला आहे, कैलासवासी तात्याराव देवराव माने यांच्या या गंगा पूजनाचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण उपस्थित आहात। सर्व क्षमस्व भजनी मंडळालाही वेळ झालता म्हणून धावत्या वेगात म्हणलं व्याख्यानापर्यंत जाऊन पटकन पोहोचलेलं बरं। ती जागा रिकाम्या पटकन घेऊन आलेल्या वेळेत येणं माझं काम आहे, त्या वेळेनुसार चालणं वक्त्याचं परम कर्तव्य आहे, कारण वेळेला प्राधान्य दिलं पाहिजे। श्वाटबट श्वीट किती खाल्लं म्हणजे पोट चांगलं भरत आहे, थोडंच खायचं पण जरा चांगलं खायचं, चविष्ट खाऊ। त्या योगानं अनुषंगाने हे कीर्तन पुष्प या परिवाराने माने परिवारांना देईल तेवढ्या खऱ्या अर्थानं शुभेच्छा। का पहिला वर्ग असा आहे, माणूस मेल्यानंतर ज्या निमित्ताने हरिकीर्तन किंवा हरिकथा होते, हरीर हरती पापानी इतिस हरी, पापाचं उन्मूलन ज्या ठिकाणी होतं त्याला हरिकथा म्हणतात। आणि या हरिकथेचं विवेचन करण्यासाठी माझ्यासारख्या पामराची या परिवाराने नियुक्ती केली। माझे परममित्र बरं का, नाव काय सुरेश, ते आता नाव वेगळंच, मला लहानपणीचा मित्र म्हणजे जरा वेगळंच नाव आहे ना, म्हणून ते सुरेश नावच माहीत नाही मला। त्यांनी आता ती ग्रामसेवक साहेब म्हणावं लागेल, हे की नाही, मित्र जरी असले तरी ग्रामसेवक साहेब म्हणावं लागेल। यांच्या या परिश्रमातून आणि ते प्रेम आहे, मित्रप्रेम आहे, आणि या मित्रप्रेमाच्या खातराने हा परिवाराचाही जरी इथं नसलो तरी जुनच प्रेम आहे, आणि या प्रेमास्तव ही आलेली सेवा माझ्याकडे आलेली आहे। खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या वक्त्यानं कीर्तन काय करावं महाराज, एक चोपदार भजनी असलेच माणसाला कसंही गुंडाळून चालता येते। इथं एक आहे जय आणि इकडून आहे विजय। आता ह्यांचा जय विजय करण्याविषयी माझा पराजय होतो का काय असं वाटायला मला, बरोबर आहे की नाही। कीर्तनकार कधी नियम आहे महाराज, एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला उपस्थित राहत नाही, हा पहिला गुणधर्म। गाणारी वाजवणारी इंद्रोवादी मृदंगम आमचा गणू, महाराज चेहऱ्यावर हास्यच पाहिजे लेकराच्या, वाजवायचं म्हणजे काय बघायचं काम आहे का, वाजवायला लागले का असं वाटलं पाहिजे इंद्रोवादी मृदंगम। इंद्रानं जसा मृदंग वाजवावा असा गोड आमचा गणू वाजवतोय महाराज। गायला आज उपस्थित गोणाम इंद्रिय पिबत इतिसह गोपीनाथ, ज्यांचं नाव गोपी चंद आहेत महाराज, आज महाराज उपस्थित आहेत। आणि विशेषतः इकडून आता काय बोलू काय कळलं ना, यांचं नाव गोणाम इंद्रिय पिबत इतिसह गोपी, बरोबर आहे। आता या प्रत्येक गोपिका परमात्म्याचा रस माधुर्याचं पान करणाऱ्या त्या गोपी, बरोबर आहे, त्या ईश्वराच्या। आणि तुमचं नाव काय आहे, श्याम। आता काय श्याम म्हणा नाही तो काही म्हणा महाराज, काही म्हणा, घनश्याम म्हणा, राम म्हणा अथवा श्याम म्हणा, काही म्हणा महाराज, पण आज इकडून श्याम महाराज उपस्थित आहेत आणि गुणवान वारकरी मंडळी उपस्थित आहेत। आता लई काय मोप देवळ्याचा आहे आणि लई वर्षानं बोरगावला आहे, पण तुमचा ना आमचा रस्त्याहून जाण्याचा कार्यक्रम, आमचा गादूड म्हणजे रस्त्याहून जाण्याचा काम, भेटच झाली तर तुमची श्याम महाराज तुमच्यात भीती होत्या, बाकीच्याचा तर काही योग नाही, पण क्षमस्व प्रत्येकाचा काही परिचय माझा नाही। आणि आज उपस्थित माझ्या गावची भजनी मंडळ सुद्धा उपस्थित आहेत आणि वेळेत कार्यक्रम करायचा। आज साहेब आले बुवा, साहेब म्हणले तुमचं कीर्तन ऐकायचं, मी म्हणलं बरं झालं चला काय का असं ना। आता लई जुने माणसं सारखं कीर्तन ऐकले की वर्जन जरा वेगळंच द्यावं लागतं महाराज। यांना म्हणलं बुवा हे लय अभंग ऐकलेत ह्यानी, आता जरा वेगळंच द्यायचा प्रयत्न करावा लागेल ना, सारखं खायलेच माणसाला कटाळा येतो ना। सर्वांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो। विठाला अभंग नादबाबांचा आहे। या अभंगाचं चिंतन माझ्या दृष्टिकोनातून इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला अभंगाचा शब्दशः अर्थ कदाचित माहीत असेल आणि अनेक वेळा याचं विवेचन करताना सुद्धा वक्त्यातून तुम्ही श्रवण केलं असेल, परंतु मी थोडंसं वेगळ्या पद्धतीत मांडण्याचा प्रयत्न करेल। जीवन जगत असताना दोन गोष्टीचा सिद्धांत डोळ्यासमोर ठेवला पाहिजे गड्यांनो आपण,
आपण जीवन जगत असताना दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवा. जीवन जगत असताना पहिली गोष्ट आहे, माणूस हा जीवन जगत असताना अपेक्षा शिवाय जगू शकत नाही. हा पहिला मुद्दा आहे. अपेक्षा रहित जीवन जगणारा वर्ग ज्याचं नाव आहे संत. ऐका, शब्दशः लक्ष देऊन ऐका. आणि एक दुसरा वर्ग असा आहे की ज्याला प्रापंचिक जीव म्हणजे तुम्ही आणि आम्ही त्याच्यात मोडतो, त्याला म्हणतात संसारिक. सम्यक संसरण करोति इति स संसारः, ही संसाराची व्याख्या आहे. प्रपंच या शब्दाचा अर्थ होतो परपरा उपसमनी आद्यापिसु उपसर्ग पूर्वक. पंच म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय का कर्मेंद्रिय. ज्ञानेंद्रियाचा विषय इथे नाही, कर्मेंद्रियाचा विषय आपण जर घेतला तर पंच ज्ञानेंद्रिय अथवा कर्मेंद्रिय जर प्र उपसर्ग पूर्वक ईश्वराच्या अधीन इंद्रिय केले तर निश्चित स्वरूपामध्ये ज्या संतांनी संसार करत असताना ही इंद्रिय ईश्वराच्या अधीन केली त्यांचा प्रपंच सफल झाला, तुमचा ना आमचा नाही. मुद्दा ऐका. आता दुसरा मुद्दा असा आहे, इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मोठं झालं पाहिजे. कुणाला वाटतं गरीब राहिलं पाहिजे? इथं कुणालाच वाटत नाही, परंतु प्रत्येकाला वाटतं आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे. पण ऐका, श्रीमंत होण्यासाठी सुद्धा कदाचित आमच्या जीवनामध्ये प्रयत्न असला पाहिजे. आता जर प्रयत्न नसेल तर कदाचित तुम्ही म्हणाल महाराज आम्ही एवढा अथांग परिश्रम करतो ना गड्या. अरे वयाच्या 15व्या वर्षापासून पारमार्थिक वाटचाल माझी सुरू झाली. एवढा परिश्रम केला तरी माझ्या अंतकरणामध्ये पीडा आहे, ऐका, दुःख आहे. एवढा परिश्रम करून सुद्धा जर कदाचित माझ्या अंतकरणामध्ये दुःख आहे, मी तुमचं उदाहरण का देत नाही? कीर्तनकार मी आहे आणि माझं देतो. कीर्तन करून भागवत कथा करून जर माझ्या अंतकरणातली पीडा दूर झाली नाही तर संसारिक जीवाची पीडा कधी दूर होणार आहे? पहिला मुद्दा असा आहे की जर कदाचित आमच्या अंतकरणातलं दुःख नाहीसं करावंसं वाटतं तर या जीवाला प्रयत्नशील राहिलं पाहिजे. पण महाराजांना विचारलं का, हो महाराज केवळ प्रयत्नशील राहून आमच्या जीवनामध्ये साध्य प्राप्त होईल का? होईल? होतं का? केवळ प्रयत्न करून साध्य प्राप्त करता येईल का? नाही. कोट्याधीश बनायची इच्छा आहे, आम्हाला धनवान बनायची इच्छा आहे, त्याला काय करावं लागेल? परिश्रमच करावं लागेल ना. इच्छेला मारता येणार नाही, परिश्रम करावा लागेल. मग आता मला पुढचं उत्तर द्यायचंय, अभंगाकडेच येतोय. प्रयत्नशील, केवळ प्रयत्नाने माणूस कधीही मोठा होत नाही. सांगा, अनेक विद्यार्थी शाळेमध्ये अभ्यास करतात, प्रत्येक जण अभ्यास करतो, पण त्याच्यातले काहीच विद्यार्थी टॉपर बनतात, बाकीचे टॉपर का नाही? प्रयत्न सारखा आहे, पण या प्रयत्नासोबत प्रारब्धाची साथ असावी लागते. केवळ प्रयत्न असून चालत नाही. आता सांप्रदायिक दृष्टीमध्ये वारकरी संप्रदायातला सिद्धांत देतो तुम्हाला. काय आहे? जर गीतेमध्ये भगवंताने उपदेश केला आणि सांगितलं अभ्यासेन तू कुंतेय, हे पार्थ तुला काय केलं पाहिजे, तर तू काय केलं पाहिजे? जीवन जगत असताना, प्रयत्नशील राहत असताना सुद्धा ईश्वर तत्वाला जाणायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? प्रयत्नवादी बनलं पाहिजे. केवळ प्रयत्न करून चालत नाही, तर प्रारब्धाची साथ सुद्धा आम्हाला असली पाहिजे. या हिंदुस्थानाचा, या भारत भूमीचा पहिला नियम आहे, प्रयत्न म्हणजे कर्म केलं पाहिजे. आणि ही भूमी आहे ती कर्म प्रधान. विश्वरची राखा जो जस करी सो तस फल चाखा. कोई न काऊ सुख दुख करी दाता. निज कृत कर्मा भोग सब भ्राता. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. कर्म प्रधान विश्वरची राखा जो जस करीसु तस फल चाका. कोई न काऊ सुख दुख करी दाता. निज कृत कर्म भोग सब भ्राता. भारत भूमी ही कर्म प्रधान भूमी आहे आणि कर्म म्हणजेच प्रयत्न सोडला की अधोगती आहे. महाराजांना विचारलं, ज्या संतांनी, ज्या आम्ही जीवन जगत असताना सुद्धा आम्ही प्रयत्न सोडला नाही, पण प्रयत्न कदाचित आम्हाला साध्यापर्यंत पोहोचू शकत नाही गड्या. काहींनी सहज प्रयत्न करावा. सोपं सांगू, माझे गुरुवर कुरेकर बाबा संस्थेत असताना सुंदर उत्तर द्यायचे श्याम महाराज. त्यांनी सांगायचे गड्या, ज्याचा गाथा पाठ आहे, ज्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे,
त्याला गावात कुणी विचारित नाही, आणि ज्याचे 5च अभंग पाठ आहेत त्याला अख्खा महाराष्ट्र विचारतो. चुकीचं आहे का? बरोबर आहे. आपला शब्द नाही महाराज. कधी कधी मला दुःख वाटतंय, श्याम महाराज आपले जवळचे आहेत म्हणून बोलायलो. मला पोरं कधी कधी म्हणायचे, आमचा एक गणू होता, म्हणला गुरुजी ही सुरुवातीला ह्यांना लघु शिका, शिका ही म्हणायची. आपल्याला तसली लगून फिगू कळत नाही, आम्हाला वाजवाय सांगा म्हणायचे, वाजवाय सांगा. लिकरू आलं पण प्रयत्न या शब्दाशी बोलतोय महाराज. श्याम महाराज तुम्ही या लेकराला ओळखताय, संस्थेचं काहीच नव्हतं तेव्हापासून कष्ट करून जीवन जगले महाराज. आणि मी एक वाक्य सांगतो तुम्हाला गड्या, प्रयत्नवादी जीवन जगत असताना तुम्ही कधी परिस्थितीचा विचार करायचा नसतो. परिस्थितीचा विचार करून प्रयत्न करत असाल तर जीवनात दुःख आहे. ऐका, आहे त्या परिस्थितीमध्ये वर्तमान काळाचा वापर ज्याने केला, वर्तमान काळाचा वापर ज्याने केला त्याचा भविष्य काळ चांगला आहे. आणि वर्तमान काळामध्ये जर नुसतं खाया पिया सुखसे सोया एवढंच केलं तर काय भविष्य काळ सुखाचा कसा होईल महाराज. म्हणून प्रयत्नवादी आहे जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सकल संतांना विचारा, तुम्ही काय प्रयत्न केला? आम्ही प्रयत्न केला महाराज. कोणता प्रयत्न केला? आता आम्हाला एक तत्व कळालं होतं. नाथ बाबांना विचारलं, बाबा तुम्ही आज कोणता प्रयत्न करताय? तर आम्ही धनम न अर्जित, धनाची अपेक्षा नाही. सुभाषितकार सांगतात धनाची इच्छा रहित जीवन जगलो. आता नेमकं जगणं कशासाठी आहे, प्रयत्न कशासाठी आहे? जीव दशेतून मुक्त व्हावं, ऐका, आणि परमात्मा दशेमध्ये प्राप्त व्हावं याच्यासाठी आमच्या जीवाला जगत असताना आम्हाला हरिभक्ताचा केवळ संग झाला, हरी संगती झाली, म्हणजेच सताम संग इतिस सतसंग. एवढं जरी झालं तरी आमच्या जीवनाची सफलता झाल्याशिवाय राहत नाही. विचारलं का हो महाराज? आशा वैष्णव. मग नेमकं प्रश्न निर्माण होतो. नाथ बाबांना विचारलं, बाबा मग नेमकं साधक कुणाला म्हणावं? तर साधकाची व्याख्या सुद्धा ज्ञानोबारायांनी केली. कोणती केली? ऐका, साधक नेमकं म्हणावं कुणाला लागतं? साधक त्याला म्हणावं लागतं, ज्ञानोबाराईची भाषा आहे आणि नाथबाबाची भाषा आहे. वैष्णवाच्या संगतीमध्ये आल्यानंतर वैष्णव नेमकं म्हणावं कुणाला? विठेवर उभा असलेल्या पंढरीश परमात्म्याचं जो ध्यान करतो, पण बाह्य रंगाने नाही तर अंतरंगाने ध्यान करत असताना तच्चिंतनम तत्कथनम या न्यायाने कर्मणा मनसा वाचा तिन्ही स्वरूपामध्ये ज्याचा प्रयत्नशील प्रारब्धाशी निगडीत असताना ईश्वराशी समर्पित आहे. आणि त्या दिवशी त्या वैष्णवाची, त्या साधकाला जर निश्चित स्वरूपाची भेट झाली, भेट सोडा, त्यांची भेट झाल्यानंतर नाथबाबा काय, जगद्गुरु तुकोबाराय काय, आदी सकल संत म्हणतात आम्हाला त्याच्या जीवनाची सफलता आहे. बरं माझी भाषा आहे का? नाही. मग आमच्या जीवनाची खरी सफलता कुठे आहे? केवळ प्रयत्नात नाही. विचारलं प्रयत्न कसा असला पाहिजे? हरिभक्ताची भेट होण्यासाठी प्रयत्न असला पाहिजे. महाराजांना विचारलं, अमोल महाराज तुम्ही सांगताय सफलता खरी कशात आहे? संत काय म्हणतात हा विषय सोडा, मला विचारलेस मी सांगतो एकच, सुपला हा जन्म हे सुपला हा जन्म होईल ते वैष्णवाचे बोला
हरी अंतरापासून पण केव्हा सुपला हा जन्म होईल ते थोडी देता आलिंगण वैष्णवांचे. महाराज म्हणतात बाबा वैष्णवाची संगत आम्हाला जर व्हावीशी वाटत असेल तर प्रयत्न असावा लागेल ना. प्रयत्नाशिवाय वैष्णवाची संगती आम्हाला होईल का? नाही. मग नाथ बाबांना विचारलं महाराज तुमचं प्रारब्ध साथ देत आहे. ऐका आता तुम्ही प्रयत्नवादी आहात मग तुमचा खटाटोप नेमका कशासाठी आहे? महाराजांनी सांगितलं आमचा खटाटोप फक्त याच्यासाठी आहे की हा शरीर आहे, हा देह आहे आणि हा देह कसा आहे ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराः. म्हणजे शंकराचार्य सांगतात श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराः किंवा केवलम. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराः. आम्हाला कळालं गड्या हा देह एक दिवस जाणार आहे ना. मग आता पुनरपि जन्मं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं यह संसारे दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भजे गोविंदम भजे गोविंदम भज गोविंदम मूढ़मते. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ़मते. भज गोविंदम. भज या शब्दाचा अर्थ काय होतो? मला असं वाटायला माझं कळ नाही काय की जरा श्याम महाराज हा जरा सांगा हो सांगा. तसं काय नाही तुम्ही खाली या म्हणलं तर खाली बसून कीर्तन करतो काय अडचण नाही है की नाही. भजनाम भजने. हा आता ती कोण मला म्हणलं है की नाही सारशेतले कीर्तन आवडलं म्हणून घेतलं ही म्हणते ह्याचं कशाला घेतलं तिथं वेगळंच केलं है की नाही. तसं नाही मला सूत्र तर टाकावं लागेल महाराज. लई दिवसानं गादूडमध्ये आलोय बरोबर आहे का. त्याच्यामुळे जरा सूत्र तर टाकावं लागेल. भजनाम भजने. ऐका आता भज गोविंदम गाहा विंदती ती स गोविंद. महाराजांना विचारलं महत्व काय आहे. एक दिवस जाणारा देह आहे मग या जीवानं काय केलं पाहिजे. ऐका श्वास श्वास प्रकृष्ण भज वृथा श्वास जनिको ना जाने या श्वास की आवन हो या ना होय. काय केलं पाहिजे भागवतात या तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरी हरिर्हरति पापानी तिस हरी. मग श्याम महाराज त्या जीवानं काय केलं पाहिजे क्षमा मागून बोलतो घेऊ का जरा आलंय सूत्रात घेऊ का. मग काय केलं पाहिजे. हे श्वासों की माला पे सिमरू मैं सीताराम. श्वासों की माला पे सिमरू मैं राधे श्याम. सुखी माला पे राधे सीताराम. श्वासों की माला पे सिमरू मैं राधे श्याम. अपने मन के मैं जानू और बिके मन की माँ
सीताराम सासू की माला में सिमरू सीताराम सासू की माला में सिमरू राधे श्याम सीताराम जरा गादूड कर आपल्या आपण तर घेऊ की मजा हा? कैसे मुझे मेरी मस्ती कहाली की आपला आनंद आपण घ्यायचा महाराज हा? हा, काय म्हणलं हे प्रेम की रंग में ऐसी डूबी बन गया एक हीरो प्रेम की माला जपते 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 आप बने हो शाम बाजों की माला पे सिमरू में राधे श्याम बाजों की माला पे सिमरू में सीताराम आम्ही गाताना म्हणायला का आपल्याला काय पिटीच कळत नाही उग म्हणीत राहायचं जिथं थाप टाकली की चलू द्यायचं बरोबर आहे का आनंद घ्यायचा महाराज याच्यात आनंद आहे महाराज मग ना विचारलं बाबांना बाबा म्हणले बाबा एकच काम आहे आम्हाला कळालं काय केलं पाहिजे तस्मात भारत सर्वात्मा भगवान ईश्वरवारी शब्दाच्या बाहेर नाही तिथं चाललोय बरं का हा तुम्ही म्हणाल नेमकं काय आहे कुंकड गेलो कुठत नाही मुद्दा माझा तिथेच आहे मग देहाचं महत्व कळालं मग आता मात्र म्हणावं लागलं महाराज या चित्ताला या बुद्धीला समर्पित ईश्वरापाशी करावं लागेल जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय स्थूले भगवते रूपे मन संधारये धिया धीम आणि बुद्धी ईश्वराच्या चरणावरती जर कदाचित समर्पित आम्हाला करायचे असेल तर महाराज या देहाला पहिल्यांदा जाणलं पाहिजे का 84 लक्ष योनीमधून एकदा मनुष्य देह आम्हाला प्राप्त आहे सांगा गड्या एवढा प्राप्त असताना सुद्धा किती आमचं दुर्भाग्य आहे गड्या आम्ही कुणी इथं मंडपात बसलेल्या महिला मंडळ तुम्हाला सांगतो आम्ही 50 वर्षाचे झालो ना 70 वर्षाचे 30-25 वर्षाचे झालो पण आजपर्यंत आम्हाला या देहाचं महत्त्व कळालं नाही जर कळालं असतं तर आज एक वाक्य अजून बोलू का मग महाराजांना गोपीचंद महाराजाला एक शब्द बोललो महाराज प्राप्त वस्तूचं महत्त्व कळालं असतं तर जिवंतपणे लोकांनी आमचे मंदिर बांधले कळतंय ना महाराज शब्द छोटा आहे पण अर्थ मात्र गहन आहे प्राप्त वस्तूचं महत्त्व कळालं असतं रडणारे आहेत महाराज गेल्यानंतर उद्या अमोल महाराज मरू द्या गादूडची भजनी म्हणली होती रात्रीच कीर्तनाला होतं बुवा चला मातीला जाऊन येऊ हा गर्दी होईल का नाही श्याम महाराज होईल का नाही आता मेले तुला कळावं म्हणावं तुला काय कळावं आम्ही आलो का नाही हा आया है सो जाएगा राजा रंग फकीर कोई सिंहासन चढ चला कोई चढा जंजीर ज्याचा जन्म झालाय त्याला मरावं लागणार उपजला
पेक्षा झटके आहेत वयस्कर माणसाचे. भगवान महाराज वा बरं आहे, असाच झटका असावा लागता. पंडित महाराज भगवान, अहो तुम्ही तर नावातच पंडित आहे महाराज. पंडित महाराज सॉरी. आता काय त्याला, आता तू पंडितापाशी शास्त्री काय कामाचा आहे? मिस्त्री तरी बरा महाराज आहे का ना. आमच्या शास्त्रीचं काय काम आहे का? पंडितापाशी काम नाही, काय नाही महाराज. म्हणून आनंद वाटला. असाच आनंद असला पाहिजे महाराज. काय सांगायला होतं? हां बरं एवढंच राहू द्या. तुम्ही गाववालीने असं काही असं काय केलं का काय? श्याम महाराज तुमचे एक बी गावातलं पुढी नाही की सर्व परगावचे. तूच तू बोलन, तूच तू कीर्तन कर. हां नाही पण बाहेर बसलेत ती, बाहेर बाहेर हां मंडपाच्या बाहेर. तूच तू सांगन, तूच तू निघ म्हणावं आहे का नाही. श्याम महाराज लाईन लायतो पण ती काठी घेऊन आहे. चुकला फिकला तुला दाखवतो म्हणते ते वेगळा वो आपली चलावं लागते नियमात. हां कीर्तन सांगा, लक्षात राहू द्या. ज्याचा जन्म झाला त्याला मरावं लागणार आहे. मग तत्व कळालं पाहिजे. तत्व कोणतं आहे? आता अभंगाकडे आलोय, थोडंसं लक्ष द्या. सूत्र बाहेर नाहीत पण ते कळावं लागेल का? आता मग विचारलं, अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला आणि गीतेचा उपदेश चालू असताना प्रश्न केल्यानं सांगितलं म्हणे, वासंशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोप. अनेक उपदेश केला आणि उपदेश केल्यानंतर जीवन माणसाचं कसं असावं एका वाक्यात उत्तर देतो ना अभंगात आलोय बघा. आता कोणतं? अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त स मे प्रिय. ऐका आता, स म्हणजे तो, मम प्रिय मला प्रिय आहे. कोण? तो भक्त. कसा? अपेक्षा रहित ज्याचं जीवन आहे. असा कोण आहे जगाच्या पाठीवर? साधू. सुचिर दक्ष कोण आहे? आम्ही नाही, साधू. बरोबर आहे की नाही महाराज? आहे की नाही? आमचं काय आहे? बोलणं सोपं आहे पण जीवन कुणाचं आहे? साधूचं आहे. त्याच्या पुढे अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीन आहे. उदासीन आम्ही उदास होतो महाराज. कर्ज लय झालं की उदास होतो, घरातले लय बोलले की उदास होतो. पण हे उदास होणं वेगळं. पण साधूचं उदास होणं कोणतं? देहीच विदेही भोगू दशा, याला उदास होणं म्हणतात. आता ऐका, पुरावे देत चलत नाही, प्रमाण सांगितलं, पुढे चालायचं. ऐका मग उदास, देहावर उदास आहेत. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी. असा कोण आहे? सर्वांचा त्याग करणारा. मला सहज एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो पुढे चलतो. ऐका महाराज, माझी कथा लोह्याला होती आणि कोथ्याला लोह्याला कथा असल्यामुळं माझे मित्र कराळे महाराज होते. बरोबर आहे की नाही? आपण कथेला होतो. मग कथेला असताना तिथं योगायोगाने त्यांच्या गावात जाणं आलं आणि रात्रीची कीर्तन. आपलीकडे परंपरा वेगळी आहे महाराज. वारकरी संप्रदायाचा खरा संप्रदाय शिकायचा असेल ना महाराज, परभणी जिल्ह्यात तिकडे शिकायला पाहिजे. कीर्तन रात्रभर चालतात आणि योगायोगाने त्यांनी गेली 4-5 वर्षांना माझी कथा असते. त्यांनी सांगितलं, महाराज एक सेवा द्या. मला वाटलं सेवा म्हणजे अशी द्या, येन मोकळं कीर्तन करा निघून जा. मी हो म्हणलो ना महाराज. हो म्हणले, तिथं गेलेच कळालं अभंग एकच, परमानी गायकानं एक येऊ द्यायचं नाही, चिंतन एक येऊ द्यायचं नाही, दृष्टांत एक येऊ द्यायचा नाही. आणि बोलाव काय? आणि रात्री 12 ते 2 माझा टायमिंग कीर्तनाचा, झोपायचा टायमिंग ते कीर्तनाचा माझा. मला वाटलं पहिलं कीर्तन 6 ते 8 कीर्तन करून गेले असतील. काला अच्युत महाराज दस्तापुराणकरांचा. ही परंपरा बघितली, नंबर लागला. म्हणलं रंगनाथ गुरुजींची भूमी, मोतीराम महाराज, मारुतराव महाराजाची कृपा. गुरुला नमन केलं महाराज. शांती धर्मानंद सरस. गुरुची कृपा झाल्यानंतर काहीच चिंता पडत नसते महाराज. मग म्हणलं आता तिथं विद्वान लोक आहेत, चालू केला एका शब्दावर कीर्तन. महाराज कीर्तन केलं पण त्या भूमीचं महत्व आहे. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीन गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. उदाहरण आठवलं, तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल. साधूचं जीवन कसं आहे आणि कसे राहतात प्रपंचामध्ये, प्रपंचात माणसाने कसं राहिलं पाहिजे. आलंय ना तिथं? आता उत्तर आहे का? कसं राहिलं पाहिजे विचारलं. एक दिवस मोठे महाराज कळाले ना आमच्याकडे, म्हणजे ज्याची डेहरी चांगली, ज्याची तब्येत चांगली, गाडी चांगली, त्याला मोठा आपण इकडं म्हणतो. मोठे महाराज म्हणजे मारुतराव महाराज, मोतीराम महाराज. इकडे परंपरा आहेत महाराज. मोठे महाराज एक दिवस कमांडर गाडीत चालले होते. ऐका गादवडच्या मंडळीनं विनंती, ऐका. मोठे महाराज चालले आणि मोठे महाराज चालत असताना अचानकपणे कमांडर गाडी जुनी होती. आता मालक चालल्यानं म्हटल्यानंतर कपडे बघितलं. आजच्या काळातला वारकरी म्हणजे स्टारचे कपडे ओळखू येतो ना महाराज. टोपीला थोडंसुद्धा इकडे तिकडं झालं नाही पाहिजे. असले जवळून गेलं तर कापतो का काय शरीर असं वाटलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? वाटतं ना महाराज, असं जीवन आहे. मग मोठ्या बाबांच्या आली गाडी. 4 जागेवर धोतर फाटलेलं होतं, शर्ट अनेक ठिकाणी फाटलेलं होतं.
गाडी कमांडर होती, राकेलवर चलत होती महाराज. बंद पडली तर लोकाला ढकलावी लागायची. आता आम्ही महाराजाला ढकलायची वेळ येईल. महाराज गाडीला नाही, महाराजाला. ते हालनाच गेलं, एवढं जाड झालं ते. म्हणजे ती मी बरं का तुमचं काय सांगू, जरा ऐकावं लागतंय. मग ते झालं, मग चालल्यानंतर गाडी परभणीमध्ये आली. महाराज मोठे मालक लई दिवसानं नव्हते म्हटलं. नंतर महाराज वारकऱ्याची भेट झाली आणि सर्व लोक दर्शनाला आले. म्हणे बाबा मालक आले, आमचे मालक आले. भाव एवढा होता, पेट्रोल पंपावर गाडी चौकामध्ये उभा राहिलेली होती. डोळ्यातून अश्रूच्या धारा वारकऱ्याच्या वाहिल्या. मालक मुलगी जाताना माहेरला जाताना मायबापाच्या डोळ्यातून कमी अश्रू येतील महाराज, पण महात्म्याची भेट झाल्यानंतर डोळ्यातून अश्रूच्या वारकऱ्याच्या डबडबा वाहू लागले. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहिल्या. सर्व शिष्यमंडळ जे संसारिक प्रत्येक व्यक्ती, स्त्री, आबाल, वृद्ध दर्शनाला येऊ लागले. त्या गावचा, त्या परभणी जिल्ह्याचा SP आलेला होता, नवीनच पोलीस अधिकारी आलेला होता. या पोलीस अधिकाऱ्यानं बघितलं एवढी गर्दी, भांडण झालं का काय झालं म्हणे. जवळ गेले आणि जवळ गेल्यानंतर बघितलं. त्या पेट्रोल पंपावाल्याला विचारलं, ऐकता ना रे तुम्ही, त्या पेट्रोल पंपावाल्याला विचारलं का हो एवढी गर्दी कशाची आहे, भांडण झालंय का, काय झालंय. त्यांनी सांगितलं भांडण नाही बाबा, भांडण नाही हो, आमचे महाराज आले, आमचे महाराज आले. आमचे महाराज असं म्हणायला लय घासावं लागतं महाराज. चंदनासारखं दारात आलेल्या महाराजाला लोक चहा इचारीने गेले. आजच्या काळात इचारीने गेली, विचारायले का महाराज, हेनत म्हणावं लागतंय बरं का. एवढा अवघड आहे महाराज, कसं करावं. त्या महाराजांना जवळ गेले सर्व. याला वाटलं आता महाराज आले म्हणजे महाराज फॉर्च्युनर पजरो फिजरो अजून हां असेल का ना महाराज. आता गाडीत असेल म्हणले. आता गेले, बघितलं. आता ही बी काय अधिकारी मोठा होता, यानं सांगितलं आता आपल्याकडे जर सफारी आहे तर ह्याच्याकडे कसली असेल. एवढा आम्ही एवढे अधिकारी असताना आपल्याला 4 लोक जवळ येईना. आता या महाराजाचं एवढा चौक भरून टाकला म्हणजे किती मोठा महाराज असेल. जवळ गेले आणि बघितलं तर महाराजाचा चेहरा बघितले असं वाटलं आता आमच्या वारकऱ्याची गत, तुम्ही गादुडची मंडळी दिंडीला जाताव की नाही, आमच्या वारकऱ्याची गत पंक्तीवाला जर बसवायला तर चिखलातच बसवितो महाराज. टाकलं चवाळं तर बरंही नाही तर खा कुठेही, हाय का नाही गत महाराज आपली. असली अवस्था आहे. आता यांच्याकडे बघितलं आणि जवळ गेल्यानंतर याला वाटलं, या अधिकाऱ्याला वाटलं समाज एवढा जर बाबांच्या चरणावरती लोटांगण घालत असेल ना गड्या, तर आपलं कर्तव्य आहे. माळकरी होता, संस्कार वारकरी संप्रदायाच्या अधिकाऱ्याला होते. जवळ गेला, आलोय तसं आपण दर्शन घ्यायला काय हरकत आहे. ऐका, महात्म्याच्या जवळ कदाचित गेल्यानंतर कधी तुम्ही सांसारिक प्रश्न मांडायचे नसतात गड्या. माझे गुरुवरे महाराज सांगायचे, प्रापंचिक गोष्टी कधी मांडायच्या नसतात गड्या. या अधिकारी जवळ गेला आणि कुतूहलानं वाटलं एवढा समाज बाबांच्या चरणावरती हृदयामध्ये जर ठेवत असेल ना, तर प्रणाम केला. आणि याला कुतूहलानं मनात विचार आला, आपण विचारावं तरी महाराज कुठले, एवढं विचारावं तरी. आता या अधिकाऱ्याने दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन सांगितलं का हो बाबा मी तुमच्या जिल्ह्यामध्ये आलो, पण तुमचं गाव कोणतं. एकमेकाकडे महाराज बघत होते, सर्व वारकऱ्याकडे बघत होते, तोंडातून शब्द निघत नव्हता. आता एवढा अनेक वेळा मोठा अधिकारी विचारल्यानंतर ह्यांनी सांगावं आता ह्याला उत्तर काय द्यावं बाबा. आळंदीचं म्हणावं तर आळंदीत राहत नाही, परभणीचं म्हणावं तर आपण परभणीत बी टिकत नाही. हां आता नेमकं कुठलं, पंढरपूरचं म्हणावं तर पंढरपूरमध्ये बी टिकत नाही. आपलं राहणंच असं आहे म्हणले जिकडं रस्ता मिळेल तिकडं, तर ह्याला नेमकं गाव कोणतं सांगावं. पण महाराज त्याची श्रद्धा होती, त्यानं अनेक वेळा सांगितलं बाबा सांगा ना बाबा, विनंती आहे तुम्हाला, तुमचं गाव कोणतं आहे. महाराजांच्या मुखातून त्यानं लई विचारल्यानंतर सहज तिने बाबांनी मालकाने उत्तर दिलं आणि मुखातून शब्द निघला, अरे गड्या मला गाव विचारतोय तू, वाऱ्याला कुठं बिराड असतं का. वाक्य कळालं का तुम्हाला, कळतंय ना. वाऱ्याला कुठं बिराड असतं का, एवढा शब्द वापरला. आणि या पोलीस अधिकाऱ्याला वाटलं वाऱ्याला कुठं बिराड असतं का, गल्लीचं गावाचं नाव आहे. घेतलं लिहून येणं महाराज, लिहून घेतलं गेलं बिचार. घेतलं रजिस्टरच्या डायरीमध्ये नोंद केली, वाऱ्याला कुठं बिराड असतो का. त्याला वाटलं गावाचं गलीचं नाव असेल. ती बिचारा आलं होतं, दर्शन घेतलं, निघाल्यानंतर ही वारकरी तिथं होती. म्हणजे मालक नेमकं काय केलं म्हणे तुम्ही, तुम्ही काय त्याला चुकीचं सांगितलं. आज म्हणे मी चुकीचं काहीच सांगितलं नाही, ती पाया पडला मिठी सोडून ना, म्हणजे पाय सोडून गावाचं नाव सांगा म्हणली. परभणीचा म्हणावं तर एक बी दिवस जागेवर राहत नाही.
आळंदीचा म्हणावं तर आळंदीत राहत नाही, पंढरपूरचा म्हणावं तर पंढरपूरमध्ये राहत नाही. वाऱ्याला कुठं बिराड असतं का? वाऱ्याला जिकडं दिशा मिळते तसं जात असते. तसं मी साधू आहे, माझं जीवन सुद्धा या वाऱ्यासारखं आहे ना गड्या. जसं साधूचं जीवन वाऱ्यासारखं असावं लागतं तसं संसारिक जीवाला उपदेश करत असताना नाथ बाबा सांगतात, पक्षी अंगणी उदरती ते का गुंतोनी राहती. आता इथं वेदांतशास्त्राचे अनेक अर्थ निघतात. मी सहज तुम्हाला सांगेल, पक्षी नाम कोण आहे? पक्षी नाम जीव आहे. ऐका, पक्षी उपमा दिली. कशी दिली? पक्षी अंगणी उदरती. एक दृष्टांत दिला तुम्हाला. कसा दिला? नाथबाबा सहज सांगतात, पक्षी अंगणात येतात आणि ते का गुंतोनी राहती. दाणा चुगण्याचं काम करतात. दारामध्ये टाकलेले धान्य आहे ते खातात आणि उघडून निघून जातात ना गड्या. मग या संसारिक जीवाचं सुद्धा परम कर्तव्य आहे की माणसाने तसं राहिलं पाहिजे ना. ते का गुंतोनी राहती. आता ऐका, ते का गुंतोनी राहती. दोन शब्द लक्षात घ्या. शब्द तोच आहे पण अर्थ बदलतो महाराज, श्याम महाराज. कसा? पक्षी अंगणी उतरतीन ते का गुंतोनी राहते. हा एक भाव झाला. दुसरा भाव कसा आहे पहा. भाव फक्त लक्षात घ्या. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहते. भाव बदलला, अर्थ बदलला. अर्थ सहजरित्या बदलून जातो ना. ते का गुंतोनी राहती, अर्थ बदललेला आहे. पण बाबा इथं नाथ बाबा उत्तर देतात, पक्षी अंगणी उतरती आणि ते का गुंतोनी राहती. सात्विक भावनेतून उत्तर दिलं. जीव हा पक्षासारखा आहे. जर कदाचित पक्षी अंगणामध्ये दाणा खाऊन उडून निघून जातो ना गड्या, त्याला माझं कधी म्हणत नाही. पण आमचं जीवन असं आहे, एकदा भरलं की माणसाचा नियम आहे. काय? पक्षी दुसऱ्यांदा कधी विचार करत नाहीत की माझं पोट भरेल का. पण आमची तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. तहान कधी आमची भागत नाही महाराज. भागते का? नाही ना भागत. म्हणून उत्तर त्याच्या पुढचं दिलं ना गड्या. महाराजांना विचारलं, पक्षी नाम जीव आहे, हा तुमच्या आमच्यासारखा जीव आहे. या जीवानं सुद्धा कसं राहिलं पाहिजे? या पक्षासारखं राहिलं पाहिजे. ते का गुंतोनी राहते. मग महाराजांना विचारलं, महाराज
तुमचं बरोबर आहे. मग या जीवाने नेमकं या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे तर जिथे तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. कीर्तन कितलं सुरू झालं यापेक्षा संपतंय का माझ्या ह्याच्यात तर 11ला 20 मिनिट कमी आहे. हां आता 20 मिनिटात थोडंसं नेतो तुम्हाला. आता सिद्धांत देतो. तरुण मंडळी आहेत, गावातला वर्ग छत्रपती शिवरायांना मानणार आहे आणि निमित्तसुद्धा त्या योगाने असल्यामुळे अभंगाचा शब्दसुद्धा किती गोड आला ऐका. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. प्राचीन या शब्दाचा अर्थ करायला गेलो तो वेदशास्त्रात अनेक अर्थ सांगितले. दोरी नाम काय आहे हेही तुम्हाला सांगेल, फक्त लक्षात घ्या. कसे असलं पाहिजे? कैसे? कैसे नाही महाराज, तैसे. ऐसे म्हणावं तर तुमच्या आणि आमच्यासारखं नाही, तर तैसे असावे संसारी. तैसे नाम कैसे. नाथ बाबा सांगतात माझ्या अगोदर जे संत राहिले प्रपंचामध्ये तैसे असावे संसारी. माझे ज्ञानोबा आहे ऐका. आता माझे ज्ञानोबा आहे संसारात जसे राहिले ना तसे आम्ही राहिलं पाहिजे ना. संसारी असावे असोनी नसावे.
उदाहरण महाराजांनी दिलं. कोणतं दिलं ऐका. संसारी असावे असोनी नसावे. पटेल असं देतो, समुद्रामध्ये कमळ आहे पण कमळामध्ये पाणी नाही. समुद्र अथांग समुद्रामध्ये कमळाचं फूल आहे पण त्याच्या वरती पाणी नाही. जसं पाण्यात कमळ राहतं तसं माणसाने प्रपंचात राहिलं पाहिजे. बरोबर आहे. उत्तर देईल महाराज. मग आयसे का तैसे. आयसे म्हणावं तर तुमच्या आणि आमच्यासारखं. मग कैसे तैसे असावे संसारी. म्हणजे कैसे जसे ज्ञानोबा राय राहिले तैसे, जगद्गुरु तुकोबा राय राहिले तैसे, नामदेव राय राहिले तैसे, माझे गुरु काका राहिले तैसे. कायशे आईशे म्हणजे भानगड आहे महाराज. इथं आईशे म्हणायचंच नाही, इथं महाराजांचा शब्द तैशे आहे. मग तैशे कैसे नाही कळालं तर प्रापंचिक दृष्टिकोनातून आमचे मायबाप लेकरासाठी समर्पण करतात पण कसं राहतात महाराज. इच्छा रहित राहतात. स्वतःच्या इच्छा आणि अपेक्षा बंधनामध्ये ठेवून आपल्या लेकरासाठी जीवन जगणारे माय आणि बाप असतात ना, तैसे असावे संसारी. ऐका. जसे माय आणि बाप आहेत, माझे ज्ञानोबा आहे माय आहे, तसं आमचे मायबाप सुद्धा लेकरासाठी जीवन जसे जगतात ना तैसे असावे संसारी महाराज. माय आणि बापाला कधी अपेक्षा नसते. सांगा असते का? माय बापाला कधी अपेक्षा असते का गड्या? अपेक्षा नसते रे गड्या. म्हणून बाप झाल्याशिवाय बापाचं महत्त्व कधी माणसाला कळत नसतं गड्या. ऐका. आणि माय झाल्याशिवाय माईचं महत्त्व कधी कदाचित माणसाला कळत नाही ना गड्या. त्याचं पुढचं उत्तर ऐका. मग कैसे असावे संसारी. सहज सिद्धांत सांगून देतो तुम्हाला. कैसे जैसे जगद्गुरु तुकोबा राय, कैसे जसे छत्रपती संभाजी महाराज, कैसे जसे छत्रपती शिवाजी महाराज जसे राहिले तैसे असावे संसारी. उत्तर कळतंय? नाही कळत सिद्धांत देतून पुढे चलतो. ऐका. तुम्हाला कळेल असंच बोलतो गड्या. जगद्गुरु तुकोबा देवाचं भजन करायचे. कोणाचं करायचे? देवाचं. किती वाजेपर्यंत करायचे? अजून फक्त 15 मिनिट करायचे, पुन्हा करायचे नाही. 4 वाजेपर्यंत. हा 4 वाजता चालू व्हायचं महाराज. इथले लोक तुम्ही म्हणाल फक्त तू कोण काय भजन करायचं ते कर, फक्त 11 वाजेपर्यंत कर. 11च्या पुढे काय जाऊ नको भजन करायला. जगद्गुरु तुकोबा राय भजन करायचे आणि भजन करत असताना ही बातमी कळाली. कोणाला? श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना बातमी कळाली. भंडाऱ्या डोंगरावर ते माझे जगद्गुरु तुकोबा राय देवाचं भजन करत होते गड्या. आणि भजन करत असताना अचानकपणे छत्रपती शिवरायांना समतमचं म्हणजे जगद्गुरु तुकोबारायचं दर्शन करण्याची इच्छा व्हावी. कशासाठी बोलतोय? तैसे असावे संसारी या शब्दाशी बोलतोय. तुकोबारायकडे छत्रपती शिवाजी महाराज लहान होते, गेले. गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायच्या भजनात तल्लीन झाले महाराज. आम्ही कीर्तनात 2 तास असतो पण आमच्या हातानं टाळी वाजत नाही. छत्रपती शिवाजी महाराज तल्लीन झाले. असे तल्लीन झाले. 3 दिवस कथन कीर्तन ऐकले, प्रवचन ऐकले जगद्गुरु तुकोबारायची. कोणी कोणी? अमोल महाराजांना. कोणी? हां मला वाटलं अमोल महाराजांना. छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकले. ऐकल्यानंतर 3 दिवसामध्ये वैराग्य प्राप्त व्हावं. कोणाला? माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना वैराग्य प्राप्त व्हावं. आणि वैराग्य प्राप्त झाल्यानंतर आता मात्र जगद्गुरु तुकोबारायच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज आले. सांगितलं म्हणे, महाराज आता मला रायगडावर जाण्याची इच्छा नाही. हा शब्द ऐकला आणि बाकीचे लोक बघायला लागले ना महाराज. का बघायला लागले? अरे बाबा गर्भातच जाणं महाराज, वाघिणीचं दूध प्यावं. आता हे वाघासोबत खेळणारं काम, जुनो काम उनो थाय दुजानं करे तो लाता खाय, जुनो काम उनो थाय बीजो करे तो होता खाय. ज्याचं काम त्यानंच का. मारवडीत का होतं बरं का. तुम्ही म्हणाल कसं? ज्याचं काम बरोबर आहे ना, ज्याचं काम त्यानेच करावं महाराज. आता क्षत्रियानं जर उगत म्हणले मला नाही जमत ना, तुम्ही जागडे वा मी देवपूजा करतो, आपल्याला काय जमत नाही, जमल का महाराज? जमल का? नाही ना महाराज. क्षत्रिय आणि क्षत्रियानं ते नाही काम करायचं, तू लढाया करायचं काम महाराज. शूरत्व वीरत्व फक्त क्षत्रियाकडे आहे महाराज. मग आता महाराजांना पंचायत पडली. आता ही जर कोणत्या महाराजांना? जगद्गुरु तुकोबारायांना पंचायत पडली. छत्रपती शिवाजी राजे जर इथंच राहिले तर नेमकं स्वराज्याचं काय करावं? भानगड पडली ना महाराज.
मग छत्रपती शिवरायांना लगेच बातमी कळाली म्हणे रायगडावर पहिल्यांदा म्हणे बातमी द्या, माझी जाऊ साहेबांना बातमी द्या. माझी जाऊ साहेबांना बातमी गेली आणि बातमी गेल्यानंतर ती बातमी होती, जिजाऊ मासाहेब तुमचा पुत्र या स्वराज्याचा करता आता याच्याकडे बघून जर प्रजा जीवन जगत असेल तर आता हात जर संन्यास घेत असेल, साधुत्व स्वीकार करत असेल तर स्वराज्याचं नेमकं करावं काय. आता जिजाऊ महासाहेबाला सुद्धा पंचायत पडली. ज्यांच्या संगतीत आहेत ते काय साधारण महात्मा नाही. ज्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आणि ते छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्या संगतीत? तुमच्या आमच्या महाराज जगद्गुरु जगदवंदनीय महाराज तुकाराम महाराजांच्या तुकाराम नाम घेता आता जिथं यमाला सुद्धा चळकाप सुटतो त्यांच्या संगतीत छत्रपती शिवाजी महाराज. आता आले जिजाऊ मासाहेबांनी विचारलं आता यांना कसं म्हणावं. एकमतात जगद्गुरु तुकोबारायची भेट घेतली आणि जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं म्हणे महाराज विनंती आहे तुम्हाला, स्वराज्याचा करताय आणि हाच जर कदाचित तुमच्यामध्ये आज इथे असेल तर करावं काय. विनंती आहे तुम्हाला, विनंती आहे. क्षत्रियानं क्षत्रियाचं काम केलं पाहिजे. ब्राह्मण क्षत्रिय शूद्र आणि वैश्य ज्या त्या पद्धतीत त्यानं काम केलं पाहिजे ना. मग आता ह्यानं काम करण्यासाठी माझी इच्छा आहे हा माझा पुत्र रायगडावर वापस आला पाहिजे. आता उत्तर आहे का, रायगडावर वापस आला पाहिजे म्हटल्यानंतर साधूच्या संगतीत आल्यानंतर कृपा कटाक्ष निहाळिले आणि आपुले पदी बैसविले. महाराज साधूचा कृपा आशीर्वादच एवढा होता की आपल्या सारखं करून टाकलं. कुणाला? छत्रपती शिवरायांना. केल्यानंतर महाराजांनी सांगितलं आता जरा युक्ती वेगळी करावं लागेल. यांनी सांगितलं महत्व सांगावं लागेल. कुणाचं? क्षत्रियाचं वीराचं महत्व सांगावं लागेल. म्हणजे आता हिचं प्रत्येकानं साधू झाले नेमकं कीर्तन ऐकायचे कुणी? बाणगडन महाराज प्रत्येकानंच कीर्तन झाले करावं का? ऐकणार नाही कुणी. त्याच्यामुळे विचार केला आणि जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं म्हणे आता मात्र उपदेश केला महाराज. राजे तुम्ही क्षत्रिय आहात आणि क्षत्रियाचा धर्म आहे महाराज. धर्माचं रक्षण करणं हे तुमच्यावर जिम्मेदारी आहे. आता उत्तर आहे का, आता मात्र तुमच्यावर जिम्मेदारी आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी छत्रपती शिवरायांना उपदेश केला आणि उपदेश केल्यानंतर उपदेश केल्याबरोबर छत्रपती शिवरायांना मनात इच्छा झाली. कोणती इच्छा झाली ऐका. महाराज मी जातो, तुमचं म्हणणं ऐकतो महाराज, पण मला काहीतरी जात असताना वरदान द्या. आता काय सांगितलं छत्रपती शिवरायांनी? मा जिजाऊ साहेबांना सांगितलं म्हणे मा आई साहेब मा साहेब आपण आलोय तसं 3 दिवस सत्संग करू, जगद्गुरु तुकोबाराच्या सानिध्यात आहोत आणि मग जाऊ, पण जात असताना एक विनंती आहे ऐका. आता मी महाराजांचं दर्शन करून जाणार हे मात्र खरं आहे, पण उत्तर ऐका. जर कदाचित मनात संकल्प केला साधुत्व कोणाला म्हणावं लागतं आणि ऐका खरा साधू नेमका कोण असतो. जगद्गुरु तुकोबाराच्या जवळ गेले, मनात इच्छा व्यक्त केली. माझ्या श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांनी जर कृपा आशीर्वाद देत असतील, वरदान देत असताना जर आता मात्र जगद्गुरु तुकोबारायांनी आशीर्वाद स्वरूपामध्ये रायगडावर जात असताना मला जर नारळ दिला ना तर मी समजेल आता मात्र राज स्वीकार्य करेल आणि स्वराज्य माझं सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जात असताना कृपा आशीर्वाद म्हणून माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी या छत्रपतीला जात असताना जर भाकर दिली तर मी समजेल की माझी प्रजा कधी अन्नासाठी तळमळ करणार नाही, माझी प्रजा सतत सुखी राहील. महाराज दोन्हीतलं एक वरदान माझ्या जगद्गुरु तुकोबारायाने द्यावं ही अंतकरणात केलेली भावना होती. आता उत्तर ऐका. जगद्गुरु तुकोबारायाच्या जवळ छत्रपती शिवाजी महाराज गेले आणि प्रणाम केल्याबरोबर महाराज तुमच्या मनातलं जर साधू ओळखू शकत नाही तर त्याला साधू म्हणायचं कसं महाराज? मनातलं ओळखू येत नाही त्याला साधू नाही तर काय म्हणावं? जगद्गुरु तुकोबारायांनी छत्रपती शिवरायांचं मन ओळखलं आणि छत्रपती शिवरायांना वरदान म्हणून ऐका भाकरही दिली आणि नारळही दिलं. याचा अर्थ कळाला तुम्हाला? जा राजे तुम्ही राज्य स्वीकार कराल, स्वराज्याची स्थापना करून तुम्ही एक झेंडा भगवा फडकवाल आणि तुम्हाला भाकर यासाठी देतोय की ही भाकर दिली याचा अर्थ असा आहे की प्रजा कधीच तुमच्या हाताने दुःखी होणार नाही. महाराज तैसे असावे संसारी. आता मात्र
आमची तहान भूक हरवली आणि तुम्ही त्याच चिंतन करतो ना दादा. मग नाथ बाबांना विचारलं महाराज, केवळ पक्षासारखं आम्ही जीवन जगावं का? नाही. मग कसं जगलं पाहिजे? एखादा साधू काळी उठूनी गेला महाराज. पण कसा गेला? निघूनी गेला. कोण आहे? तैसे असावे संसारी. वस्ती कर वसती आला. वसती या शब्दाचा अर्थ वस म्हणजे राहणे. वसती धातू आहे, लट लकार भवादिगण. मग याच्यामध्ये वसती या शब्दाचा अर्थ होतो राहणे. आता कुठे राहतो? प्रातकाळी उठूनी गेला. पुराण्या जमान्यामध्ये नियम होता, गावामध्ये धर्मशाळा असायची. कोणीही या, मुक्काम करा आणि निघून जा. पण त्या धर्मशाळेला एखादा वाटसरू यावा आणि त्यानं माझंच म्हणून बसावं. लोक नाही का रट्टी द्यायचे दुसऱ्या दिवशी? नाही ना महाराज, ऐका, अधिकार नाही. एखादा साधू भ्रमण करत असताना त्या धर्मशाळेमध्ये यावा आणि धर्मशाळा चांगली वाटावी ना त्याला, आणि त्यानं माझं म्हणून बसावं तर नाही चालत ना महाराज. त्याचं जीवन कसं आहे? प्रातकाळी निघूनी गेला किंवा उठूनी गेला. गेला ना महाराज, तसंही आपलं जीवन असलं पाहिजे. आणि महाराजांना विचारलं, मग तैसे असावे संसारी. साधूचं जीवन जसं आहे तसं मायबाप सुद्धा आपल्यासाठी तैसे असावे संसारी. लेकरांसाठी, परिवारासाठी सुद्धा तसंच जीवन जगतात ना. सांगा, संतांचे पुरावे तुम्हाला दिले, अनेकांचे पुरावे तुम्हाला दिले, पण सांगा, माय आणि बापाचा पुरावा तुम्हाला मी देतोय गड्या. सांगा कुठली अपेक्षा आहे? संत अनपेक्ष जीवन जगतात. माय बाप स्वतःच्या अपेक्षेसाठी कधी जीवन जगतात का? मला दाखवून द्या गड्या. तारुण्य अवस्था संपावी आणि मुलगा मोठा व्हावा. तारुण्यात मुलगा यावा, तारुण्यात मुलगी यावी, आणि मुलगा आणि मुलगी तारुण्यात आल्यानंतर मायबापाला स्वतःसाठी अपेक्षा नसते.
आपल्या लेकरा बाळासाठी जगणारा बाप असतो ना गड्या, बाप असतो. बाप कुणाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला? राब राब आपल्या मुलाबाळासाठी राबत असतो ना गड्या. मी एक वाक्य सांगून जातो आजच्या काळातील मायबापांना, म्हणून विनंती करून सांगतो गड्या, धन तुम्ही किती कमवता यापेक्षा तुम्ही तुमच्या घरातल्या तिजोरीमध्ये धन किती ठेवता यापेक्षा तुमच्या घरातल्या तिजोरीमध्ये संस्कार किती ठेवता याला किंमत आहे. म्हणून शास्त्रकार सांगतायत ना, माता शत्रु पिता बैरी येन बालो न पाटित. ऐका, माता शत्रू आहे आणि पिता वैरी आहे त्या मुलाचा, जे आपल्या मुलावरती चांगले संस्कार देत नाहीत ना. म्हणून मायबाप सुद्धा आपल्या लेकरासाठी तसं जगण्याचा प्रयत्न करतात ना गड्या. विचाररहित जीवन जगणारे मायबाप असतात. अरे हाडाची काड करून रक्ताचं पाणी करून आपल्या परिवारासाठी जगतात ना. स्वतःची चिंता कधी बापाला नसते ना. मला असं वाटतं कुणीतरी म्हणलंय, काय बाप काय असतो माहिती आहे तुम्हाला? बाप काय असतो? काय असतो श्याम महाराज? उरामध्ये माया जाचा काळ्या मेघवाने, उरामध्ये माया जाचा काळ्या मेघवाने, दाखवे ना कधी कोणा डोळ्यातल पाणी, झिजू झिजू संसाराचा गाडा कला, उरामध्ये माया जाचा काळ्या मेघवाने. पण शब्द महत्वाचा आहे त्याचा, कोणता? झिजू झिजू संसाराचा गाडा कला, घडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. महाराज, बाप तो बाप असतो ना, लक्षात राहू द्या. म्हणून आपल्या जीवनाचं दुःख म्हणून एक वाक्य तुम्हाला कदाचित सांगून जातो गड्या. प्रपंचातला बाप जर एवढा गोड असेल तर परमार्थातला बाप किती गोड आहे सांगू? जगाच्या पाठीवरचा सिद्धांत तुम्हाला देऊन सांगतो गड्या. आठवला बाप माया, आठवला बाप माया, आठवला बाप माया, आठवला बाप माया, आठवला आठवला
बाप माय माणसाला गेल्यानंतर बाप आठवतो ना गड्या. म्हणून एक वाक्य सांगतो. माझा थोडासा सिद्धांत श्याम महाराज वेगळा आहे. माझं बोललेलं थोडंसं माणसाला वेगळं वाटतंय, पण वाटू द्या गड्या. मी सांगतो तुम्हाला, एखाद्या वेळेस तुम्ही वारीला नाही गेलं तरी चालतंय, एखाद्या वेळेस तुम्ही देवाचं भजन नाही केलं तरी चालतंय, पण चालत्या बोलत्या विठ्ठल आणि रुक्मिणीला जर कदाचित दुखवत असाल तर तुमच्या किती वाऱ्या केल्या म्हणजे पुण्य मिळेल महाराज. म्हणून हात जोडून सांगतो गड्या, जीवनामध्ये मायबाप आहेत तोपर्यंत मायबापाची किंमत करायला शिका. गेल्यानंतर लोक रडत बसतात. सांगू तुम्हाला, गेल्यानंतर तर प्रत्येक जण रडत बसतो ना गड्या, पण आहे तोपर्यंत माणसाची किंमत करायला शिका. जोपर्यंत माणसं आहे तोपर्यंत माणसाला चांगलं बोलायला शिका. काय अपेक्षा आहे गड्या? काहीच नसते ना. म्हणून बाप बाप आहे आणि माय माय आहे, लक्षात राहू द्या. माय बापाच्या नंतर या जगाच्या पाठीवर मला असं नाही वाटत की तुमच्या दुःखातून निवृत्त होण्यासाठी पत्नी सुद्धा साथ कदाचित देणार नाही गड्या. परंतु सांगून जातो तुम्हाला, माय आणि बाप असं एकमेव पात्र आहे की ज्या दिवशी ज्याला बाप नाही त्याला जाऊन विचारा, अरे बाप कसलंही असू द्या. हात जोडून सांगू तुम्हाला, दारामध्ये एखादं वडाचं झाड आहे श्याम महाराज, इतकं विशाल वडाचं झाड आहे आणि कदाचित बापानं आजानं लावलेलं ते झाड आहे. अचानकपणे नातवाला म्हणजे त्या बापाच्या पोराला त्याचा मुलगा त्या मुलाला इच्छा झाली की आपण आता मात्र घर बांधायचं आहे. एवढं विशाल झालेलं झाड, त्या मुलानं इंजिनियरला बोलवलं आणि इंजिनियरनं सांगितलं, गड्या सुंदर प्लॅन करून जर घर तुला कदाचित बांधायचं असेल ना तर पहिल्यांदा हे वडाचं झाड तोडावं लागणार आहे. उत्तर आहे का? मुलगा जवळ आला, कुऱ्हाड हातात घेतली आणि कुऱ्हाड हातात घेतल्याबरोबर पहिल्यांदा बापाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहिल्या. का वाहिल्या तुम्हाला माहिती आहे? बापानं मुलाला उत्तर द्यावं गड्या, का रे जे झाड फळ देतं, माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला, जे झाड फळ देतं तोपर्यंत तुम्ही त्याची काय करता? कदर करता, त्या झाडाला पाणी घालता, खत घालता. जोपर्यंत झाड फळ फूल देतं तोपर्यंत त्याचा आदर आहे. आणि ज्या दिवशी ते झाड, ते वृक्ष फळ आणि फूल द्यायचं बंद करतं, ते सुकून जातं, त्या दिवशी लोक त्याला तोडण्याचा प्रयत्न करतात. सांगू तुम्हाला, मायबाप सुद्धा त्या वडाच्या झाडासारखीच आहेत ना दादा. ज्या दिवशी ते झाड निकामी आहे, आपल्या कामाचं राहत नाही ना, त्या दिवशी आम्ही त्या झाडाला तोडतो ना गड्या. सांगू तुम्हाला, अरे ते झाड आजपर्यंत आमच्यासाठी सावली देत होतं ना गड्या, सावली देत होतं ना. जोपर्यंत आणत होता तोपर्यंत तुम्ही त्याला आनंदामध्ये जीवन वागवलं, पण ज्या दिवशी आणायचं बंद केलं ना त्याच दिवशी एक सांगू तुम्हाला, नामदेव महाराज शास्त्रींचं एक सुंदर ज्ञानेश्वरीचं विवेचन करताना एक वाक्य आहे महाराज, सुंदर वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे सांगू तुम्हाला? घरातली माणसं भाऊ तुम्हाला भाऊ म्हणतात, कुणाला बाबा म्हणतात, कुणाला आजोबा म्हणतात, कुणाला काका, कुणाला अण्णा, कुणाला काय म्हणत असतील. घरातली सर्व माणसं साहेब, जोपर्यंत तुम्ही कमवता ना तोपर्यंत घरातली माणसं तुम्हाला अण्णा म्हणतात, साहेब म्हणतात. साहेब कमवतो तोपर्यंतच. घरातली माणसं अण्णा अण्णा कुठपर्यंत म्हणतात माहिती आहे तुम्हाला? जोपर्यंत अण्णा घरात आणून देतो तोपर्यंत घरातली माणसं अण्णा म्हणतात गड्या. आणि ज्या दिवशी तो अण्णा घरात आणून द्यायचं बंद होतो ना त्या दिवशी तोच अण्णा खाईच्या अन्नाला मोताल झाल्याशिवाय राहत नाही. हे दुर्भाग्य महाराष्ट्राच्या मातीचं आहे ना गड्या. म्हणून आहे तोपर्यंत माणसाची किंमत करायला आम्ही शिकलं पाहिजे ना. म्हणून उत्तर आहे का, आज आम्ही जगलं कसं पाहिजे, राहिलं कसं पाहिजे, जसे माझे ज्ञानोबा राहिले, माझे आधी करून सकल संत राहिले, जसे आमचे मायबाप आमच्यासाठी राहिले ना, या पद्धतीत सुद्धा आम्ही राहिलं पाहिजे. विचारलं महाराज, कदाचित आमच्या अंतकरणामध्ये दुःख आहे तर शरण देवाला शरण ऐसे
कैलास भाऊ बोला. म्हणा की म्हणा. शरण एका जनार्दन. संतांना, देवाला आणि मायबापाला शरण गेलात ना महाराज, आईसे असता भय कवन. भय करायची गरज नाही. म्हणून चाह गई चिंता गई मनवा बेपरवाह, जिसको कछ न चाहिए वही शाहनशाह. कबीरजी म्हणतात ना. म्हणून या पद्धतीत आमचं जीवन असलं पाहिजे. ज्या निमित्तानं हे कीर्तन पुष्पचंच्या चरणावरती समर्पित करण्याचा योग माने परिवारानं माझ्याकडे सोपवला. कैलासवासी तात्याराव देवराव माने यांच्या या गंगा पूजनाच्या निमित्तानं हे कीर्तन पुष्प समर्पित करण्याचा योग परिवाराने माझ्याकडे सोपवला. जात असताना फक्त एक गोष्ट सांगेल. ज्या घरात 5 पांडव म्हणा, आता 2 मुलं आणि 3 मुली आहेत, त्यांच्यावर कृपा, मातृकृपा आणि पितृकृपा सतत असते, लक्षात राहू द्या. जीवनामध्ये तुम्ही काही करा, पितरांचा कृपाशीर्वाद आमच्यावर असणं गरजेचं आहे. मायबापांचा कृपाशीर्वाद आमच्यावर असणं गरजेचं आहे. कदाचित देवाचा कृपाशीर्वाद नाही मिळाला तरी चालतो. संतांचा कृपाशीर्वाद आणि मायबापाचा कृपाशीर्वाद आमच्यावर असावा लागतो. मी म्हणेल हा आशीर्वाद प्राप्त झाला की देवाच्या कृपाशीर्वादाची गरज पडत नाही, आपोआप देवाचा कृपाशीर्वाद तुमच्यावर होत असतो. म्हणून या परिवारावरती आलेलं हे दुःख आहे. जीवनामध्ये प्रत्येकाला जावं तर लागणार हे लक्षात. हा मृत्यू लोकाचा नियम आहे. ज्याचा जन्म झाला त्याला जावं लागणार आहे. नगड्या क्षणभंगुर की कलिका कल प्रात समय खिली ना खिली, मल याचक की शीतल गंध सुमीर चली ना चली. सकाळचं गुलाबाचं फूल जर उद्यासारखं राहू शकत नाही तर आमचं जीवनसुद्धा सतत तेवत तटस्थ लक्षणात कसं राहणार आहे. आम्हाला सुद्धा जायचं आहे. कोणाला आज जायचं आहे, कोणाला उद्या जायचं आहे, कोणाचं स्टेशन लवकर आहे, कोणाचं स्टेशन लांब आहे, प्रवास दूरचा आहे. पण कधी कोणाचा स्टॉप येईल काही सांगता येत नाही. कधी कधी सांगत असतो गड्या, पण दुःख आहे बापाच्या अगोदर मुलाला मरण आलं, सर्वात मोठं दुर्भाग्य आहे. म्हणून हात जोडून जात असताना तुम्हाला विनंती करतो गड्या, या परिवारानं केलेला अट्टहास म्हणून सांगत असतो. कदाचित तुम्हाला मी कधीच कुणाला सांगत नाही माळ घालत जा, परमार्थात येत जा. मी थोडंसं वेगळं चलतो महाराज. का सांगतो? माळा घालू नका, माळा लय घातल्या लोकांनी म्हणून आमचे वांदे व्हायले. हा पहिला मुद्दा, बरोबर आहे का? पण त्याच्या पुढचं सांगतो, माळ न घालता सुद्धा जीवन तुम्हाला कसं जगता आलं पाहिजे, संप्रदायाचे विचार आणि आचार फक्त जवळ ठेवत जा. शेवटी सतत एक वाक्य बोलत असतो. गादोडकरांना एक विनंती करतो मी, भजनी मंडळ असू द्या, अबाल स्त्री पुरुष आणि माता भगिनींना सर्वात महत्त्वाचा सल्ला देतो. ऐका, आता परीक्षा झाल्या साहेब, बरोबर आहे की नाही? तुमच्या शाळेचा निकाल काल परवा दिवशी लागला, बरोबर आहे की नाही? एखादा विद्यार्थी नापास झाला ना तर तो पास होतो का नाही पुन्हा? वा साहेब, आता तुम्ही शिक्षकच आहोत म्हणल्यानंतर होतोच भाऊ. हा बरोबर आहे की नाही? एखादा विद्यार्थी शाळेत 10वीला नापास झाला, पास होतो की नाही? होतो. कितीदा नापास झाला? 5दा. पास होतो का? 10दा बी नापास झालं तरी पास होतं महाराज. पण आता उत्तर आहे का? 6 पेपर सोडवण्यासाठी किती वर्ष अभ्यास करावा लागतो? वर्षभर. पेपर किती तासाचा?
3 तासाचा. 3 तासाचा पेपर सोडवण्यासाठी किती किती अभ्यास करावा लागतो? वर्षभर अभ्यास. कळतंय ना माझं बोलणं नीट आहे का? शेवटचा मुद्दा आहे. 3 तासाचा पेपर सोडवण्यासाठी जर वर्षभर अभ्यास करावा लागत असेल आणि एक पेपरमध्ये जर नापास झालं तर डबल परीक्षा देऊन पास होतं की नाही? होतं की नाही? 10 नापास झालं तरी पास होतो. शाळेतला पेपर सोडवण्यासाठी जर वर्षभर अभ्यास करावा लागत असेल तर ऐका, शाळेतलं शिक्षण ही कशाची कला आहे? कशासाठी? शाळेतलं शिक्षण शिकायचं कशासाठी? तुम्ही सुशिक्षित आहात ना? थोडंसं साहेब सर पुन्हा कीर्तन झालीस काही म्हणा, पण उत्तर देतो जरा वेगळं आहे. शाळेचं शिक्षण कशासाठी? हां बरोबर. हां आमचा गणपत हुशार आहे महाराज, त्याला माहिती आहे. बर 10वी केली, 12वी केली, MA केलं, BA केलं, D.Ed केलं, काय काय शिकला कशासाठी? तुमच्यात गादूडमध्ये शिकत नाहीत का? का तुमच्यात कोणी शाळेत जात नाही? बरोबर आहे का? कशासाठी? अहो नोकरीसाठी साहेब. आणि नोकरी कशासाठी? आणि पैसे कशासाठी? आलं का उत्तर इथं? म्हणजे शाळेचं शिक्षण कशासाठी? आलं ना उत्तर आता? पोट भरण्यासाठी. शाळेतलं शिक्षण जर पोट भरण्यासाठी असेल, शाळेतल्या शिक्षणात जर विद्यार्थी एकदा नापास झाला, 10दा नापास झाला तर पास होऊ शकतो. आता उत्तर आहे का साहेब? जीवनाचा पेपर एकच आहे. किती आहे? एकच आहे. आणि या पेपरमध्ये जर एखादा विद्यार्थी नापास झाला तर मरेपर्यंत कधी पास होत नसतो, लक्षात राहू द्या. म्हणून शाळेच्या पेपरपेक्षा कठीण पेपर आहे आमच्या जीवनाचा. आणि हा जीवनाचा पेपर जर कदाचित कुणाला सोडवावासा वाटत असेल, सुलभ आणि सोपा जावासा वाटत असेल, तर त्याला फक्त एकच आधार आहे महाराज, कोचिंग क्लासेस. कोणतं? वारकरी संप्रदाय कोचिंग क्लासेस. बरोबर आहे का नाही श्याम महाराज? वारकरी संप्रदायात आणि भागवत संप्रदायात आला रे आला की हा पट्ट्या गॅरंटी देतो, जीवनाचा पेपर मध्ये कधी नापास होऊ शकत नाही महाराज. म्हणून शाळेच्या शिक्षणापेक्षा सुद्धा जीवनाचा पेपर महत्वाचा आहे. आमची हे लेकरं जीवनाचा पेपर सोडवतात. बरोबर आहे का नाही? गोपीचंद महाराजाचे लेकर आहे, जोरदार टाळ्या वाजवा एकदा महाराज. महाराज घासावं लागतं. श्याम महाराजाला माहिती आहे आमचा गुण वाजवित होता. तुम्हालाही गोपीचंद महाराज माहिती आहे. लेकरू वाजवत होतो. पत्र्याची संस्था होती, 4च पत्रे होते आणि त्याला सारवाय होतं आणि काहीच नव्हतं महाराज. तसल्या ह्याच्यात जुने दिवस जर आता हे लेकरू वाजवायला ना तर ओर भरून येतो माझा. का भरून येतो? देणारा आम्ही काहीच नसतं महाराज, त्याच्यात बी क्वालिटी होती ना. म्हणजे आम्ही इथलं शिकविलं आज काय मास्तर शिकवितच असतंय, पण लेकरात बी क्वालिटी असावी लागते का नाही? बरोबर आहे की नाही? हे निवडून एकटंच पडलं, आज महाराष्ट्रभर कार्यक्रम करतोय महाराज. आनंद बापाला म्हणजेच गुरुला आनंद तेवढाच असतो. लेकरू किती मोठं व्हायलंय काहीच गरज नसतं महाराज. नॅशनल लेवलचे लेकरांना अवॉर्ड आणले, आमचा आनंद कुठल्या कुठं सामावना महाराज. म्हणून एक लक्षात राहू द्या, हे प्रेम आहे, संप्रदायात आहे. आणि तुम्हा सर्व वारकऱ्यांचं एकदा दर्शन झालं. माने परिवारांचे माझे परममित्र गणेशराव वास्तित आणि सुरेश. आता ती नावच वेगळं आहे म्हणून ती पाठच नाही. पप्पू नाही, आता इथं कसं म्हणू? ते इथं कसं म्हणू? मी पप्पू म्हणत असतो. आता त्या ग्रामसेवक साहेब आमचा मित्रच म्हणले, आता करावं काय? नावच पाठ नाही तर. आणि अशोकराव बी आता तिथं ते जुनं ते आमचं जुनं होतं ना महाराज रिलेशन, त्याच्यामुळं काही नाही. म्हणून तुम्हाला सर्वांचं एकदा वारकऱ्यांचं दर्शन झालं. या माने परिवाराने मला इथं बोलवलं. श्याम महाराज असतील, पंडित महाराज त्यांचे चिरंजीव असतील, आमचे विलास महाराज असतील, विद्यार्थी मंडळी असतील, गोपीचंद महाराजांची संस्था आहे महाराज. शिबिर चालू आहे. माझा काय संस्थेचं शिबिर बंद आहे, म्हणून शिबिरासाठी 15 दिवस तरी लेकरं इकडे तिकडे हिंडायलेले तिथं टाका. सारशाला शिबिर चालू आहे महाराज. आपले लेकरं आपण नाही घडवायचे तर कुणी घडवायचे. म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती आहे, लक्षात राहू द्या. आणि कधी आलात संस्था 10 वेळेस बघितली असेल तुम्ही. बोरगावला अलीकडे कोपऱ्याला आहे आपली, इथं कोपऱ्याला असं अलीकडंच रस्त्याला डाव्या साईडला कधी आलात तर या. महाराज तिथंच असतं आहे की नाही? त्याच्यामुळे तुमच्या गावाहून लईदा गेलो, पण मी लोक मला आता काही तुम्ही असे चक्रम असतील ह्याला बघितलेलं आहे आपण कुठतरी. ह्याला बघितलेले पहिल्यांदाच कीर्तनाला आलो, लई वर्षातून आलो मंदिराकडे झालं. म्हणून तुम्हाला वारकऱ्यांचं दर्शन. गावातील भजनी मंडळ उपस्थित राहिले, आमचे महात्माजी आज उपस्थित राहिले. आबाल वृद्ध स्त्री पुरुष पाहुणे मंडळींना सुद्धा कोटी कोटी वंदना करतो. आज गोपीचंद महाराज, सुनील महाराज वाजवा आमचा गुणू. आमचा आता बघा गोपीचंद महाराजांचाच माय लेकरू आता वाजवायला, त्याचे आभार आणि सर्व परिवाराचे आभार. माणिक भाऊ
आज आमच्या बापाच्या आजोबाच्या वयाचे महाराज कुठेही कीर्तन असले की हजर महाराज. प्रेम आहे अमोल महाराजावरती. असंच प्रेम तेवत राहावं. दुसरी गोष्ट सिस्टीमवाल्याने सुंदर सिस्टीम दिली. इनेकरी बाबा 1 मिनिटाच्या पुढे जात नाही, त्याच्यामुळे चिंता नाही. आणि दुसरी गोष्ट शूटिंगला आमचा अभंगवाणी चॅनलचे सर्वे सर्वा परममित्र परमेश्वर महाराज. महाराज नाही म्हणा, महाराजच म्हणायचे. संप्रदायाचं काम महाराज जोरात चालू आहे. म्हणून विनंती आहे आमच्यासारख्या महाराज लोकांना महाराष्ट्रभर मोठं करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर माझे परम हृदयस्थ परमेश्वर महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. का हे नाहीत तर आम्ही कुणीच नाही महाराज. म्हणून लक्षात राहू द्या. अभंगवाणी चॅनल आहे. या चॅनलला हे कीर्तन 2-3 दिवसात तुम्हाला ऐकायला पाहायला मिळणार आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमचं काम मी केलं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 हो तुकाराम 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 हो विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय हरे बोले करो अशोक आरती उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्हें सिद्धाचार्य रे कार्य करा क्षमा अपराध महाराज तुम्हें सिद्ध ज्ञानेश्वरा का पाया पैसे करा